Hello friends, welcome back to my channel. Myself Amol Chavan and I'm here to guide you throughout your engineering admission process for the academic year 2024-25. आजचा टॉपिक हा खूपच इंटरेस्टिंग आहे आणि खूपच महत्त्वाचा आहे कारण आजचा टॉपिक हा PICT कॉलेज संदर्भात आहे. PICT कॉलेज म्हणजे खूप मोठं नाव आहे इंजिनिअरिंग कॉलेजेसच्या लिस्टमध्ये आणि महाराष्ट्रातच नाही तर भारतात किंवा तुम्ही वर्ल्ड वाईड म्हणा. ओके, त्याचा एक ब्रँड आहे, लिगसी आहे. ओके, त्यामुळे इथे ॲडमिशन मिळणं ही खूपच मोठी गोष्ट आहे आणि त्यातही आपल्याला फक्त दोनच मार्ग माहीत होते की PICT कॉलेजमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर एक तर मला 12वी पास करून CET किंवा JEE या दोन एक्झाम देऊन मला PICTमध्ये ॲडमिशन मिळू शकते किंवा जर मी डिप्लोमा कंप्लीट केला असेल तर मला डायरेक्ट सेकंड इयरला PICTला ॲडमिशन घेता येतं. पण आता PICT कॉलेजने एक तिसरा नवा मार्ग दिलेला आहे, थर्ड ऑप्शन ॲडमिशनसाठी PICTसाठी. तो काय आहे ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, त्याची एलिजिबिलिटी काय आहे. ओके, आणि पहिले दोन ऑप्शन आणि या ऑप्शनमध्ये काय फरक आहे. ओके, सो आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे आणि महत्त्वाचा आहे. सो प्लीज वॉच टिल द एंड, शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. आणि जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सर्व अपडेट्स नोटिफिकेशन जे काही असेल ॲडमिशन रिलेटेड फॉर द अकॅडमिक इयर 2024-25 तुम्हाला इथे सर्व अपडेट्स मिळून जातील. ओके, सो विदाउट वेस्टिंग मच मोर टाइम आजचा टॉपिक आपण स्टार्ट करू. दॅट इज PICT कॉलेजमध्ये जो नवीन ऑप्शन ॲडमिशनसाठी आहे तो आपण डिस्कस करणार आहोत. सो आय डिरेक्टली गो टू द PICT वेबसाईट. PICTची जी वेबसाईट आहे त्यावरती आपण डायरेक्टली जाणार आहोत आणि पाहणार आहोत की काय ऑप्शन आहे ते. बघा, गुगलमध्ये मी सर्च केलं PICT, ते इथे बघा पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी. ठीक आहे, याच्यावरती क्लिक केलं सो त्याचा होम पेज येईल. ठीक आहे, होम पेज येईल. सो थोडा वेट करायचं होम पेज आल्यानंतर आणि इथे तुम्हाला दिसतील सर्व नोटिसेस. ठीक आहे, ते हायलाईट होऊन जातील, डायरेक्टली पॉपअप होईल विंडो आणि नोटिसेस दिसतील. तर त्याच्यामध्ये त्यांनी आता न्यू हे बघा, नोटीस फॉर इंटरनल ब्रांच अँड कोर्स ट्रान्सफर, ते काय आहे ते आपण नंतर पाहू. पण आपल्यासाठी आताचा जो महत्त्वाचा टॉपिक आहे दॅट इज द न्यू एंट्री सो दॅट आय कॅन ॲडमिट इन टू द PICT कॉलेज. ठीक आहे, तर इथे तुम्ही पाहू शकता कॉशनरी नोटीस. याच्यावरती जर क्लिक कराल तुम्ही तर बघा इथे त्यांनी दिलं आहे कॉशनरी नोटीस आणि याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे ते पण बघा. इट इज ब्रॉट टू अवर नोटीस दॅट सम एजन्सीज, इंडिव्हिज्युअल्स, फ्रॉडस्टर्स. मी कायम बोलतो की इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या दरम्यान भरपूर लोक फसतात किंवा त्यांना फसवलं जातं. ओके, आणि कमी मार्क्स असतील किंवा अन्य काही रिझन असतील पण त्यामुळे पॅरेंट्स या सर्व ट्रॅपमध्ये अटकत जातात. तर त्यामुळे मी तुम्हाला वारंवार सांगतो की ह्या फ्रॉडस्टर्स जे आहेत ओके यांच्यापासून दूर राहा. कधी तुम्हाला जर योग्य आणि खरी माहिती हवी असेल तर CET सेल ही वेबसाईट फॉलो करा किंवा जर त्यातून तुम्हाला कळत नसेल ओके CET सेल किंवा इन्फॉर्मेशन ब्रॉशरमधून जर तुम्हाला काही गोष्टी कळत नसतील तर डिरेक्टली जे जवळचं इंजिनिअरिंग कॉलेज असेल तिथे जाऊन किंवा SCs म्हणजे स्क्रुटिनी सेंटर जे आता डिफाईन करतील, जसजशी रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट होईल तर त्यामध्ये SCs डिफाईन केलेले असतील, स्क्रुटिनी सेंटर जे तुम्हाला हेल्प करतील. तर त्या सेंटरवर जायचं आणि तुमचे जे काही डाऊट्स असतील ते तुम्ही तिथे विचारायचे. अन्य कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत या गोष्टी डिस्कस करू नका. ओके, अदरवाईज चान्सेस आहेत की तुम्ही यामध्ये फसू शकता. तर हे बघा इथे PICT कॉलेजने कॉशनरी नोटीस दिलेली आहे त्यांच्या वेबसाईटवरती आणि त्यांनी सांगितलं आहे की it is brought to our notice that some agencies or individuals, that is fraudsters, are promising admission in our institute through their website and social media platform. म्हणजे हे फेक वेबसाईट्स असतील किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असतील वेगवेगळे, मग व्हॉट्सॲप असेल, टेलिग्राम असेल, तुमचं इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, या सर्व प्लॅटफॉर्मवरून ते त्यांची मार्केटिंग करत आहेत की तुम्हाला या कॉलेजमध्ये आम्ही ॲडमिशन देऊ शकतो. ओके, हेन्स वी आर कॉशनिंग और अलर्टिंग द स्टुडंट्स अँड पॅरेंट्स थ्रू आवर वेबसाईट and this publication not to approach any agent or outsider for admission in PICT. तर हे म्हणतात की अशा लोकांना तुम्ही ॲडमिशनसाठी कृपया भेटू नका. ओके, सिन्स वी डोंट एनकरेज और सपोर्ट सच थिंग्स, याला आपण काय करत आहोत, कुठल्याही गोष्टीचा सपोर्ट देत नाही असं PICTने डिरेक्टली त्यांच्या कॉशनरी नोटीसमध्ये त्यांच्या वेबसाईटवरती दिलेलं आहे. ओके, पुढे ते म्हणतात की ॲडमिशन्स टू आर इन्स्टिट्यूट आर डन प्युअरली ऑन अ मेरिट बेसिस इन अ ट्रान्सपरंट मॅनर अँड ॲज पर द गाईडलाईन्स ऑफ द कन्सर्न ऑथॉरिटीज. तर PICTमध्ये जी काही ॲडमिशन्स होतील तर ती पूर्णपणे मेरिट बेसिसवर होतील आणि पूर्णपणे ट्रान्सपरंट प्रोसेस राहील. ओके, ठीक आहे. त्यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की PICT विल नॉट बी रिस्पॉन्सिबल इफ एनीबडी फॉल्स प्रे टू सच फेक न्यूज प्रॉमिसेस रिझल्टिंग इन फायनान्शियल और अकॅडमिक लॉस टू देम. सो त्यांनी शेवटी असं म्हटलं की जर अशा काही तुम्ही फ्रॉडस्टर्सच्या कॉन्टॅक्टमध्ये आलात आणि जर तुमचा काही लॉस झाला, ओके, त्यांनी इथे म्हटलेलं आहे फायनान्शियल और अकॅडमिक लॉस, असं काही झालं
तर त्याची जबाबदारी PICT घेणार नाही. तर ही कॉशनरी नोटीस खूप महत्त्वाची आहे, कारण ॲडमिशनचा जो पिरियड आहे त्यामध्ये बरेच फ्रॉड होत असतात आणि त्यामध्ये पॅरेंट्स किंवा स्टुडंट दोन्ही पण ट्रॅपमध्ये येतात आणि ते त्यांचा फायनान्शियल म्हणा किंवा अकॅडमिक लॉस करून घेतात. तर त्यामुळे तुम्ही सर्वांनी पूर्णपणे काळजी घ्यायची आहे. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन असेल तर आता रजिस्ट्रेशन प्रोसेस जेव्हा स्टार्ट होईल त्यावेळी SCs म्हणजे स्क्रुटिनी सेंटर्स ओपन होतील, तिथे जा आणि तिथे तुम्ही जे काही तुमचे डाऊट्स असतील ते क्लिअर करून घ्या. बाकी कुठेही जायचं नाही, कुठल्याही अनोळखी व्यक्तीकडे तुम्ही तुमची माहिती द्यायची नाही किंवा माहिती शेअर करायची नाही. ओके, सो नाव विल मूव्ह अहेड. आपण पुढे जाऊ आणि आता आपण पाहू की त्यांनी ॲक्च्युली न्यू ऑप्शन जो आहे तो काय दिला. ठीक आहे, तर आपण इथे पहा नोटीसमध्ये ॲडमिशन नोटीस फॉर वर्किंग प्रोफेशनल. हे बघा, आतापर्यंत आपल्याला माहीत होतं की आपण 12वी पास झालो किंवा CET एक्झाम द्या किंवा JEE द्या आणि त्यामधून तुम्ही ॲडमिशनसाठी ट्राय करू शकत होता. दुसरी गोष्ट अशी होती की ज्यांचा डिप्लोमा कंप्लीट झाला होता तर ते सेकंड इयरला अप्लाय करू शकत होते. पण आता यांनी एक नवीन बॅच स्टार्ट केली आहे, ती यांनी ॲडमिशन नोटीस फॉर वर्किंग प्रोफेशनल. ओके, सो इफ आय ओपन दिस, ही ऑलरेडी ओपन आहे माझ्याकडे, आणि यामध्ये त्यांनी सर्व जी काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल किंवा त्याची काय काय रिक्वायरमेंट्स असतील, रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आपण म्हणू, तर ह्या सर्व गोष्टी त्यांनी यात मेन्शन केलेल्या आहेत. तर आपण वन बाय वन सगळं पाहू. आता यामध्ये पहा, त्यांनी म्हटलं ॲडमिशन नोटीस फॉर वर्किंग प्रोफेशनल अकॅडमिक इयर 2024-25. तर त्यात लेवल दिली अंडर ग्रॅज्युएट. ठीक आहे, आणि कोर्स जो दिला आहे त्यामध्ये त्या बॅचसाठी तो आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग. ओके, म्हणजे ही काही स्पेशलाइज ब्रांच नाही लाईक AIML और AIDS. तर यांनी सिम्पली जी कम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांच आहे तीच दिलेली आहे आणि त्याचा जो अप्रूव्ड इंटेक आहे 2024-25 साठी तो 60चा आहे. ओके, ठीक आहे. सो लेवल जे आहे अंडर ग्रॅज्युएट. ठीक आहे, म्हणजे बॅचलर्स लेवलचा हा कोर्स आहे. त्यानंतर त्यात कम्प्युटर इंजिनिअरिंग ही ब्रांच त्यांनी दिलेली आहे आणि त्याचा इंटेक जो आहे सँक्शन इंटेक आहे या वर्षासाठी 24-25 साठी तो 60 सीट्ससाठी आहे. आता यामध्ये बघा एलिजिबिलिटी काय काय दिली बघा त्यांनी. प्रोफेशनल वर्किंग रजिस्टर्ड इंडस्ट्री ऑर्गनायझेशन, मग ते सेंट्रल असेल किंवा स्टेट असतील, प्रायव्हेट पब्लिक लिमिटेड कंपनी MSMEs. ओके, म्हणजे जे कोणी काम करत आहेत सध्या. ओके, तर त्यांच्यासाठी आहे आणि लोकेटेड विदिन 75 किलोमीटर्स either from place of the residence or working place to the enrolled institute. Enrolled institute म्हणजे इन्स्टिट्यूट पासून त्यांचं डिस्टन्स हे 75 किलोमीटरच्या आत असलं पाहिजे. मग ते तुम्ही जिथे काम करत असाल तिथून किंवा तुम्ही जिथे राहता तिथून. ओके, सो आयदर फ्रॉम द प्लेस ऑफ रेसिडेन्स और वर्किंग प्लेस. तर हा एक जो पॉईंट आहे तो त्यांनी इथे दिला आहे. 75 किलोमीटर्स आणि वर्किंग इन हे जे काही आहे रजिस्टर्ड इंडस्ट्री असेल, ऑर्गनायझेशन असेल, मग ते सेंट्रल किंवा स्टेट असतील, प्रायव्हेट किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी. ठीक आहे, तर ह्यामध्ये तुम्ही काम करत असले पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर काय दिलं त्यांनी, मिनिमम ऑफ 1 year फुल टाइम और रेग्युलर वर्किंग एक्सपिरियन्स. म्हणजे तुमच्याकडे 1 वर्षाचा कमीत कमी अनुभव असला पाहिजे. ओके, त्याच्या पुढची त्यांनी कंडिशन दिली, क्वालिफिकेशन सेम ॲज कॅन्डिडेट्स एलिजिबल फॉर लॅटरल एंट्री टू सेकंड इयर. ठीक आहे, पास डिप्लोमा एक्झामिनेशन विथ ॲटलिस्ट 45% मार्क्स. म्हणजे यामध्ये त्यांनी क्वालिफिकेशन्स जे रिक्वायर्ड आहे तर ते जे डायरेक्ट सेकंड इयरसाठी जे लागतं, ठीक आहे, तेच त्यांनी दिलं आहे. म्हणजे हे बघा इथे पाहू शकतो की पास डिप्लोमा पास झाला पाहिजे विथ ॲटलिस्ट 45% मार्क्स, म्हणजे 45% मिनिमम मार्क्स पाहिजेत आणि 40% मार्क्स कोणाला पाहिजेत तर कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू द रिझर्व्ड कॅटेगरी. ओके, तर ही अट आहे 45% आणि 40%ची अट दिलेली आहे. इन एनी ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. हा खरंच महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांनी इथे रेस्ट्रिक्शन दिलेलं नाही आहे कुठल्याही ब्रांच इंजिनिअरिंगचं. ते दे हॅव मेन्शन इन एनी ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. ठीक आहे, तर कुठल्याही ब्रांचमधून तुम्ही डिप्लोमा केलेला असेल आणि जर तुम्हाला मिनिमम 45% मार्क्स असेल तर तुम्ही एलिजिबल आहात. ओके, हे बघा ही प्रोसेस जी आहे ती पूर्णपणे मेरिट बेसिसवरच होणार आहे. पण तुम्ही एलिजिबल कधी होत आहे जर तुम्हाला 45% पेक्षा जास्त मार्क्स असतील आणि जर 40% पेक्षा जास्त रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये मार्क्स असतील तर. ठीक आहे, पुढचा जो पॉईंट त्यांनी दिला आहे रिक्वायर्डमध्ये, तर त्यांनी असं म्हटलं की NOC फ्रॉम द कन्सर्न. ओके, NOC म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, ना हरकत प्रमाणपत्र. आणि ते कोणाकडून पाहिजे तर हे जे त्यांनी मेन्शन केले जिथे तुम्ही काम करत आहे. ठीक आहे, तर सेम त्यांनी इथे मेन्शन केलं, रजिस्टर्ड इंडस्ट्री, ऑर्गनायझेशन सेंट्रल किंवा स्टेट असेल, प्रायव्हेट असेल किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी आणि MSMEs. ठीक आहे, तर हा जो पॉईंट आहे दॅट इज ॲज पर DTE सर्क्युलर डेटेड April 26, 2024. तर हे जे सर्क्युलर आहे ते DTEने काढलेलं आहे. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाऊन ते पाहू शकता. मी तुम्हाला इथे दाखवून देतो. तर तुम्ही हे बघा DTEच्या वेबसाईटवर गेलाय, DTE सर्क्युलर 2024. ठीक आहे, जस्ट क्लिक करा इथे आणि इथे डेट दिलेले आहे. तर त्यांनी 26 एप्रिल सांगितलं. 26 एप्रिलच्या आसपासची तारीख म्हणजे 29 एप्रिल
हे बघा 29 एप्रिलचं दिसतंय आणि हा जर तुम्ही डॉक्युमेंट डाउनलोड केला, ठीक आहे, हा ऑलरेडी माझ्याकडे आहे, तर इथे ओपन करून देतो. तर तुम्ही इथे पाहू शकता शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी लागणारी आवश्यक प्रमाणपत्रे. तर हे सगळं आपण ऑलरेडी एका व्हिडिओमधून एक्सप्लेन केलं आहे की जेव्हा पण तुम्ही ॲडमिशन घ्याल तर तुम्हाला कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे आहेत, ठीक आहे. तर ते एकदा तुम्ही व्हिडिओमधून पाहून घ्या. आणि यांनी पण इथे मेन्शन केलेले आहेत, पण इथे जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो वर्किंग प्रोफेशनलसाठी आहे. म्हणजे आपण जी आता नवीन बॅच PICTने स्टार्ट केलेली आहे त्या संदर्भात आपण बघतोय. तर बघा 10वा जो पॉईंट आहे तर तो त्यांनी दिलाय वर्किंग प्रोफेशनल्सकरिता अनुभव प्रमाणपत्र व ना हरकत प्रमाणपत्र. अनुभव प्रमाणपत्र म्हणजे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आणि ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे NOC. ओके, तर इथे त्यांनी काय म्हटलंय, वर्किंग प्रोफेशनल्स योजनेअंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी नोंदणीकृत उद्योग, आस्थापना, केंद्र किंवा राज्य, खाजगी, सार्वजनिक मर्यादित कंपनी, MSME अशा ठिकाणी नियमितपणे 1 वर्ष काम करीत असल्याचे अनुभव प्रमाणपत्र, ठीक आहे. आणि दुसरा काय दिलं त्यांनी, सदरील अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी संबंधित आस्थापनेचे ना हरकत प्रमाणपत्र. म्हणजे हे दोन्ही जे पॉईंट्स आहेत ना, ते तुम्ही जेव्हा PICTच्या वेबसाईटवरून ती नोटीस ओपन करता, ठीक आहे, तर यामध्ये त्यांनी तेच मेन्शन केलं आहे. NOC, ठीक आहे, हा त्यांनी मेन्शन केलेला आहे, ना हरकत प्रमाणपत्र आणि एक्सपिरियन्स जो मी म्हणालो 1 इयर फुल टाइम और रेग्युलर वर्किंग एक्सपिरियन्स. तर ह्या 2 गोष्टी झाल्या. म्हणजे आता तुम्हाला कळालं की एलिजिबल होण्यासाठी काय काय लागतंय ते पहा. तुम्ही काम करत असले पाहिजेत, प्लस त्यांनी एक डिस्टन्सचा क्रायटेरिया दिलाय 75 किलोमीटर्सचा, ठीक आहे. त्यानंतर 1 वर्षाचा अनुभव, त्यानंतर क्वालिफिकेशन तुमचं मिनिमम काय असलं पाहिजे, तर डिप्लोमा पास असलं पाहिजे विथ 45% मार्क्स अँड 40% मार्क्स व्हॉट यू कॅन से कंडिशन अकॉर्डिंग टू द रिझर्व्ड कॅटेगरीज. आणि त्यानंतर NOC. आता पुढचा जो पॉईंट आहे तो ड्युरेशन ऑफ द कोर्स. हा जो कोर्स त्यांनी लॉन्च केला आहे, ठीक आहे, नवीन जी बॅच स्टार्ट होत आहे वर्किंग प्रोफेशनलसाठी, तर त्याचा जो ड्युरेशन आहे म्हणजे तो किती वर्षाचा असेल, तर 3 वर्षाचा, 3 इयर्स. दे हॅव मेन्शन 3 इयर्स हियर. त्यानंतर फी स्ट्रक्चर बघा, तर ट्युशन फी त्यांची 78,261 आहे आणि डेव्हलपमेंट फी 11,739, जी दोन्ही मिळून जवळपास 90,000 होत आहे. ओके, तर टोटल फी तुम्हाला 90,000 पडेल ॲज पर दिस नोटीस. आता याचे जे काही डिटेल्स असतील पुढचे ते तर मी तुम्हाला अपडेट देतच राहीन, पण तुम्ही पण कंटिन्युअसली या वेबसाईटवर चेक करा. CETCL मी तुम्हाला कायम सांगतो की ही जी वेबसाईट आहे तीच वेबसाईट ऑलवेज फॉलो करा, कायम फॉलो करा. त्यावरती तुम्हाला सगळे अपडेट्स भेटतील. ओके, कोणालाही बाकी विचारायची गरज नाही. आणि त्यानंतर आता हे PICTने बॅच लॉन्च केलेली आहे वर्किंग प्रोफेशनलसाठी, 60चा इंटेक आहे. तर तुम्ही PICTची वेबसाईट पण रेग्युलरली चेक करा, ठीक आहे. त्यानंतर इथे नोट दिली ॲडमिशन संदर्भात आहे, तर इथे त्यांनी क्लिअरली म्हटलेलं आहे बघा, ॲज पर द कन्सर्न स्टेट गव्हर्नमेंट Union Territories admission policy, in absence of any such admission policy, institute can devise transparent mechanism for shortlisting the eligible candidates in a highly transparent manner based on merit of the qualifying examination. तर इथे 2 वर्ड्स लक्षात ठेवायचे आहेत, हायली ट्रान्सपरंट आणि मेरिट बेसिस, ठीक आहे. ओके, त्यानंतर त्यांनी काय म्हटलंय बघा, इफ एनी सीट्स आर वेकेंट आफ्टर द लास्ट राऊंड, म्हणजे जो काही ह्या प्रोसेसचा लास्ट राऊंड असेल तुम्ही अपडेट्स चेकच करत राहाल आणि मी पण तुम्हाला अपडेट्स देईन याच्याबद्दल. पण ज्या काही प्रोसेसचा लास्ट राऊंड असेल त्याच्यानंतरही जर सीट व्हेकंट राहत असतील तर त्यांनी काय म्हटलंय बघा, कॅन्डिडेट्स फ्रॉम अदर स्टेट्स, युनियन टेरिटरीज, ओके, म्हणजे दुसऱ्या स्टेट्समधून, ठीक आहे, मे ऑल्सो बी कन्सिडर फॉर द ॲडमिशन, म्हणजे त्यांचा पण विचार करण्यात येईल. कधी, जर व्हेकंट सीट राहतील तर. इफ दे रिसाइड विदिन अ 75 किलोमीटर्स रॅडियल डिस्टन्स फ्रॉम द इन्स्टिट्यूट, जर ते 75 किलोमीटरची जी अट आहे, ओके, ती जर त्यांनी फुलफिल केली तर त्याचा विचार करण्यात येईल. ते पण कधी, जर लास्ट राऊंड नंतर व्हेकंट सीट राहिल्या तर. ओके, ठीक आहे. तर हा अपडेट होता PICTने जो नवीन एक लॉन्च केलं आहे वर्किंग प्रोफेशनलसाठी अकॅडमिक इयर 2024, ज्याचा इंटेक 60 आहे, ठीक आहे. सो दिस इज थर्ड ऑप्शन नाव. आता हा तिसरा ऑप्शन झाला आहे PICTमध्ये ॲडमिशन घेण्याचा. पहिला ऑप्शन जो होता तो 12वी पास करा, CET JEE एक्झाम द्या आणि त्यानंतर मग तुम्ही एंट्री घ्या. दुसरा ऑप्शन जो आहे तो डिप्लोमा करा, त्यानंतर सेकंड इयरला डायरेक्ट ॲडमिशन घ्या. आणि आता हा जो आहे वर्किंग प्रोफेशनल, इट इज सिमिलर टू द डिप्लोमा, ठीक आहे. हा डिप्लोमा सारखंच आहे, पण आता इथे तुम्हाला 1 वर्षाचं अनुभव जे प्रमाणपत्र आहे ते द्यावं लागणार आहे. प्लस तुम्हाला त्यांची जी कंडिशन आहे 75 किलोमीटरची ती पण फुलफिल करावी लागणार आहे. प्लस त्यांनी काय दिलं आहे, एक 45% अट आणि एक 40% अट अकॉर्डिंग टू द डिफरंट कॅटेगरीज, ठीक आहे. तर याच्याबद्दल जे काही अपडेट्स पुढे येतील ते तर मी देईनच, पण तुम्ही ही वेबसाईट
चेक करा. CET सेल कायम, मग ते तुमचं 12वी नंतरचं ॲडमिशन असो, डिप्लोमा नंतरचं ॲडमिशन असो किंवा अशा टाईपच्या वर्किंग प्रोफेशनल बॅचमध्ये कुठलंही कॉलेज असो, तुम्ही कायम CET सेलची वेबसाईट फॉलो करा. आणि ही बॅच आता PICTने या वर्षासाठी जाहीर केलेली आहे, तर त्याच्याबद्दल जे काही अपडेट्स असतील तर ते PICTच्या वेबसाईटवरती पण तुम्हाला भेटतील. सो यासाठी काय करायचं आहे, कायम तुम्ही PICTची वेबसाईट व्हिजिट करा. PICTच्या वेबसाईटवरती नोटिसेस म्हणून हे कायम पॉपअप होतं आणि तिथे तुम्हाला जे काही अपडेट्स असतील, रेग्युलर बेसिसवरती जे काही अपडेट्स असतील ते तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे, आणि तिथे तुम्ही चेक करा. किंवा CET सेलची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती त्यांनी सांगितलंच आहे की सर्व काही भेटून जाईल. तर हा होता PICTने जो वर्किंग प्रोफेशनलसाठी एक नवीन बॅच चालू केली. आणि तिसरा ऑप्शन PICTमध्ये ॲडमिशन मिळवण्याबाबतचा होता. ओके, तरी तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा फॅमिलीमध्ये असे कोणी कॅन्डिडेट असतील जे हायली मेरिट स्टुडंट आहेत, जे डिप्लोमानंतर जॉब करत आहेत किंवा काही कारणास्तव त्यांनी पुढचं शिक्षण न घेता त्यांनी जॉब पकडला आहे. ठीक आहे, सो अशा सर्व मित्रांना तुम्ही ही जी नोटीस आहे ती फॉरवर्ड करा, त्यांना त्याबद्दल आयडिया द्या. ठीक आहे, आणि PICT सारख्या एक म्हणजे ग्लोबली नोन, ठीक आहे, नुसतं महाराष्ट्रात किंवा भारतात असं नाही म्हणत आहे मी, तर ग्लोबली, ठीक आहे, एक असं वेल नोन कॉलेज आहे, हायली रेप्युटेड कॉलेज आहे, जिथे ॲडमिशन मिळणं कठीण होऊन बसतं. तर त्यांच्यासाठी हा एक अतिशय, मी सांगू शकतो, एक चांगला मार्ग आहे, एक अतिशय सुवर्ण संधी आहे टू गेट इन टू द PICT कॉलेज. कारण 12वीतल्या मुलांना आणि डिप्लोमा करून जे डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन देतात त्यांना माहिती आहे की PICTत ॲडमिशन मिळणं किती कठीण गोष्ट आहे, त्यासाठी किती हाय मेरिट जातं. तर असे जर कोणी हायली मेरिटवाले स्टुडंट्स असतील, ठीक आहे, आणि जे डिप्लोमानंतर जॉब करत असतील, तर त्यांना प्लीज 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 ही जी काही नोटीस आहे ती तुम्ही फॉरवर्ड करा. ठीक आहे, सो यासोबत मी आजचा व्हिडिओ संपवत आहे. आशा करतो की तुम्हाला जे काही मी इन्फॉर्मेशन या चॅनल थ्रू देण्याचा प्रयत्न करत आहे ते तुमच्या कामी येत असेल. ठीक आहे, तरी पण काही सजेशन्स असतील तर ऑफकोर्स तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत जा, त्याच्यावरती मी 101% रिप्लाय करेन. ठीक आहे, सो विथ दिस आय विल स्टॉप हिअर. थँक्यू व्हेरी मच अँड थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहात आणि माझे व्हिडिओ तर पाहतच आहात, पण ते शेअर पण करत आहात, त्यावरती कमेंट्स पण करत आहात. सो आय एम रिअली थँकफुल टू ईच अँड एव्हरी वन फॉर युअर such a kind of a support and the love. So thank you very much. With this, I'll stop here.